तर नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही सगळे म्हणणार की तू परत या ठिकाणी काय करतोय किंवा काय ब्लॉग वगैरे. तर विषय असा झाला की जो व्हिडिओ मी बनवलेला होता त्या व्हिडिओचा एक सर्व काही व्हिडिओ बनवला वगैरे. मी महाशेरला गेलो घाटात, तिथून आलो. तुम्हाला तो तुम्ही बघितला असेल, मी रिटर्न आलो होतो की रस्त्याचा रॉंग हे झालं असं. मला डायरेक्ट खूप म्हणजे मूड ऑफ झाला कसाच. बॉडी थोडीशी वीक झाली, थकलो आहे पूर्ण मी. कारण की ज्या स्पीडने मी रिटर्न आलो आहे, म्हणजे जास्त स्पीड वगैरे नाही, पण मग ज्या टेन्शनमध्ये आलो आहे ना, त्या टेन्शनमुळे मला खूप बॅड फील झालं. ठीक आहे, काय अडचण नाही. त्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. मोबाईलचा डिस्प्ले कसं काय दाबला गेला, काय झाला काहीच माहीत नाही, पण डायरेक्ट पूर्ण ब्लँक झाला. माझा IQ Neo 7 असल्यामुळे आणि युनिक पीस असल्यामुळे तो त्याचा डिस्प्ले इथं भेटलाच नाही. पुण्यात जावं लागेल, पुण्यात जाणं एवढं परत त्या ठिकाणी जाऊन सनी त्या गोष्टी ॲवेलेबल करणं पॉसिबल नाही आहे. मग त्यापेक्षा इथं एक सेकंड मोबाईल घेतला, तोही फार चांगल्या क्वालिटीचा घ्यावा लागला. कारण की सेकंड मोबाईल घेणं म्हणजे बी मग मला तो तसाच लागल, म्हणजे त्याच क्वालिटीचा पाहिजे सेकंड मोबाईल बी. तर सेकंड मोबाईल वगैरे घेतला आणि त्याचाही डिस्प्ले गेलेला होता, तर मग तो डिस्प्ले बनवला. आता डिस्प्ले बनवला, त्याच्यात डाटा नव्हता. अराऊंडली 4,000 रुपयाचा मोबाईल घेतला, 850 रुपयाचा डिस्प्ले घेतला आणि डिस्प्ले घेतला. बॅटरी घेतली, बॅटरी बी सेकंडच टाकली, पण ते 250 रुपयात भेटली. कारण जे मालेगावात राहिलो असतो ना, तुम्ही तो मोबाईल 4,000 रुपयात सर्व ऑल फिक्स करून घेतला असता. पण मला ते तेवढ्यात भेटलं आहे, मग त्या गोष्टी घेतल्या मी. पण मग खर्च बी तसा लागला आहे मला. म्हणजे घडीभर माझे तिथं त्या ठिकाणी ते 5 आणि ते 6,000 रुपये टोटल खर्च झाला. पैसे गेले मला त्याचं काहीच नाही वाटत आहे. ठीक आहे, चला 6,000 रुपये गेले माझे पैशांचा बी काहीच प्रॉब्लेम नाही, ओके. बट जो वेळ गेला ना आपला, म्हणजे आत्ता मी एकविराला राहिलो असतो त्या ठिकाणी, तर माझा पूर्ण दिवस वाया गेला आहे, संपूर्ण दिवस वाया गेला आहे. अक्षरशः 6 घंटे, 4-5 ते घंटे. तर असंही सकाळी माईकचा प्रॉब्लेम होता, त्यासाठी मी 3 घंटे थांबलो. माईकचा तो प्रॉब्लेम सॉल्ट आऊट झाला नाही झाला, मला का असं वाटतं. माईकचा प्रॉब्लेम सॉल्ट आऊट झाला नाही झाला, मोबाईलचा डिस्प्ले गेला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मोबाईलशिवाय पुढे जाणंही पॉसिबल नाही आहे. कारण की जर मी पुढे बी जाईल मोबाईलशिवाय, तर मला एक प्रॉब्लेम असा येईल की जे व्हिडिओ शूट करल तर ते मोबाईलमध्ये घेईल कसं काय, आणि ते एडिट कसं काय करल. लॅपटॉप आणलेला नाही मी. खूप बॅड फील होती भेंचोत. पण मग नंतर जाऊ द्या यार. जी यूट्यूब फॅमिली आपल्याला बघते, एक सेकंड, जी यूट्यूब फॅमिली आपल्याला बघते, जिच्यासोबत जे आपलं पूर्ण सोबत आहे, तर एवढी फॅमिलीसोबत असताना काय टेन्शन घ्यायचं. ठीक आहे, चला 5-6 हजार रुपये गेले. एक म्हणजे विषय असा झाला की ते 6,000 रुपये माझ्या ट्रिपच्या बजेटमधनं डायरेक्ट एक्स्ट्रा बजेट होऊन गेला ना. तो जेवढं मी ठरवलेलं पेमेंट्स होतं की एवढ्या याच्यात माझा असा रूट होईल बा, तो झाला नाही तेवढ्या याच्यात. आणि पैसे थोडे जास्त लागल्यामुळे मग ते मनाला कुठं ना कुठं वाईट वाटतं. ठीक आहे, पैसे गेले ते चांगलं झालं, पण मग कुठं ना कुठं ना मनाला वाईट वाटतं आहे. टाईम गेला आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सगळा डाटा मोबाईलमध्ये होता. आणि जो आज व्हिडिओ टाकायचा आहे मला, म्हणजे आज रात्री मी अपलोड कराल, तो उद्या सकाळी तुम्ही बघणार, तो जो व्हिडिओ होता तो मी कॅमेऱ्याच्या स्टोरेजमधनं काढून मूव्ह करून माझ्या स्टोरेजमध्ये टाकला होता संपूर्ण. यायला इथून आता एक मिनटं थांबा, मी विचारून घेतो कोणाला ते. ओके, इकडून जायचं आहे का? मी चुकीच्या रस्त्याने निघलो वाटतं.
तर तिथं विषय तोच झाला की जेवढा डाटा होता माझा, कालचा पूर्ण व्हिडिओ होता, मी अक्षरशः रात्री व्हॉईस ओव्हर देत बसलो. रात्री 1:30-2 वाजले झोपायला. थकलेली होती पूर्ण बॉडी, पण मग मी तो व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत केली होती ती पूर्ण वेस्ट गेली. तो पूर्ण व्हिडिओ आता माझ्याजवळ नाही आहे. त्याचा मला खूप काही व्हिडिओज मी फक्त ते जे याला टाकले आपल्या याला तेवढेच व्हिडिओ आहेत. पूर्ण डाटा गेला माझा. आणि सेकंड म्हणजे पूर्ण दिवसभराचा वेळ गेला आहे माझावाला. तो पूर्ण वेळ बी गेला, सगळ्या गोष्टी खूप. पण म्हणतात ना बाहेर आल्यावर की स्वतःची मानसिकता कशी असली, कोणीही असलं काही असलं तर त्याच्याशी चिडचिड वगैरे नाही करायची काही. यस ठीक आहे, जाऊ द्या, जे झालं ते. मी तर एकच गोष्ट मग ठरवली, जे झालं ते सोडून द्यायचं, पुढं चालत राहायचं. चुकलं माझंवालं, जे झालं. दोन मिनटं मी फक्त वॉशरूम जाऊन आलो. ठीक आहे मित्रांनो, निघालो आहे आपण आता. थोडंसं फोन वगैरे आला होता जस्ट, कारण की मोबाईल बंद होता केव्हाचा. तर मग मित्रांचा कॉल वगैरे, बाकी फ्रेंड सर्कल तर आहे आपला, त्याचा कॉन्टॅक्ट आला होता. जय भगवानला सुखरूप ठेव देवा, सुखरूप घेऊन जा मला आता खूप वेगळ्या ह्याच्यातनं. पेट्रोलचा काटाही काही दाखवू राहिला, काही समजून राहिला काय दाखवतोय, काय करतोय तो. गाडी वॉश करायची आहे, लोणावळ्याला करूत आपण काही वेळेस वॉश. ठीक आहे सोडा. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग होता आपला, जे काही तुम्हाला डिटेल्स तुम्ही आत्तापर्यंत बघितल्या, जर प्लीज आत्तापर्यंत जर ब्लॉग बघताय तर एक लाईक करा. हे बघा, मी ह्या ठिकाणी जर येतोय फिरतोय ना, तर मलाही वाटतं की माझी यूट्यूब फॅमिलीने थोडंसं सपोर्ट करावा मला, किंवा मला चाकण जायचं आहे ना, चाकण सरळ जायचं आहे. मलाही वाटतं माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट करावा. आता सकाळी टाकलेला ब्लॉगसुद्धा बघितलेला नाही मी की कुठपर्यंत गेला, कोणी लाईक केलं, कमेंट्सचे रिप्लायज नाहीत, काहीच नाही. ठीक आहे, त्या गोष्टी दिल्या जातील. पण माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की जर तुम्ही सपोर्ट कराल ना, तुम्ही मला मदत कराल ना, तेवढी जास्त मला हे होती, हुनर येते. तुम्ही लाईक केलेल्या प्रत्येक एका लाईकचं मला हुनर येते की यार ठीक आहे, माझी फॅमिली आहे सोबत, जाऊ त्या, जे झालं ते मी सोडून देतो ती गोष्ट. आणि मला एवढंही माहिती, माझी यूट्यूब फॅमिली मला कायम सपोर्ट करणार आहे, कायम माझ्यासोबत असणार आहे. काही असलं, काही प्रॉब्लेम असलं तर मला सांभाळून घेणार आहे. ओके, गेलं ते गेलं, जे गेलं ते सोडून द्यायचं, जे आहे ते बघायचं, चाल द्यायचं. आपल्याला चाकण जायचं आहे, चाकण. हा पेट्रोल काटा असा का दाखवतोय कळत नाही. 8 लिटर पेट्रोल आहे, 400 किलोमीटर तरी गाडी चालायला पाहिजे. 50चा ॲव्हरेज दिल ना गाडी, 60च्या स्पीडने जरी चालतोय तरी. काही
काहीतरी प्रॉब्लेम आहे यार या पेट्रोल काट्याचा, काहीतरी सोल्युशन करावं लागेल पेट्रोल काट्याचं. नाही तर मला डिक्की पहिले पेट्रोल पंप घ्यावं लागेल, चेक करून घ्यावं लागेल आहे किती. असं आहे तो जेव्हा निघालो तेव्हा बंद होता, नंतर चालू झालो तर पूर्ण फुल दाखवत होता, नंतर मध्ये मध्ये अर्ध्यावर येऊन जात होता, आता पूर्ण गायब होऊन गेला आहे. काही समजायला मार्ग नाही काय चालू आहे आयुष्यात, काय झालं हेच समजायला मार्ग नाही. तर त्याची काय बात आहे. ठीक आहे. मम्मीने दिलेले 2 लाडू तर खूप मस्त होते, पोटभर खाल्ले मी. मम्मीने खूप दिले आहेत, मीच 2 खाल्ले, पण मग मस्त होते, आवडले मला लाडू. आता कमीवर होता तो काटा, परत जास्त वर चालला गेला. आता रेस दिल्यावर का तू रेस काटासारखा वाढत चालशील बघत. काय भीमाशंकर 62 किलोमीटर. पा तो काटा वाढू राहिला. अरे कसं व्हायचं रे देवा. नंतर भीमाशंकर इकडे चाकण जायचं आपल्याला. चाकण चाकणला जायचं. चाकण. आता वाजले 6:30, 6:45 वाजले घडीवर. अजून 5-10 मिनिट 7 वाजतील, जास्त नाही. 8-8:30 आपल्याला लोणावळा टेकायचं आहे. चाकणपासून काय 1.5-2 मीटरचा 1.5-2 किलोमीटरचा अंतर असतो. नाईटचा जोही काही ट्रॅव्हल असेल तर त्यात मी तुम्हाला काय व्यस्त आहे दाखवायचं. चाकण 31 किलोमीटर आहे म्हणजे इथून अर्धा तास लागेल. ठीक आहे. असा रस्ता राहिला तर 30 मिनटं नाही 20-21 मिनटात पोचून जाईल मी. कारण की 60 किलोमीटर 60च्या स्पीडनं चालतो आहे. 15 मिनटात पोचल 30 किलोमीटर नाही 100 किलोमीटर जाईल मी 60च्या स्पीडने. 60 किलोमीटर 60 मिनटात 100 किलोमीटर 60च्या स्पीडने, म्हणजे 30 किलोमीटर 30 मिनटात. ओके, अर्धा तास लागेल 60च्या स्पीडने चाललो तर. आयला मी 60ला आहे. काका किती चालतो ते ट्रिपची. आयला बिनाटे भाऊ विचारायचं वेगळा. झिंगाट वेगळा. झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंगा झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. आता झालं खिडक्या बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निश्चल टॅटून गोंधलं. आता झालं गडग्या बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निश्चल टॅटून गोंधलं. मस्त यार. मराठी गाणे खरंच खूप भारी आहे यार. ते गाणे ऐकायला जेव्हा सुरुवात करतो ना माणूस, एकदम मजेत आनंदात ते गाणे ऐकत असतो. काहीच टेन्शन नाही, काहीच नाही. फुल एकदम जोरात आयला. चाकण सरळ जायचंय का? रिटर्न यायचा विषय नको व्हायला यार. मी पाठी नाही पाहिली ती. पाठीवर हळूहून पाहून होतो. आहे चाकण आहे का? नाही आहे चाकण तर नाही आहे. राजगुरुनगर. हा राजगुरुनगर सरळ जेव्हा.
पाहतो. अरे या पेट्रोल गाड्या तर करू काय इसका करू क्या मैं फिट्स की माँ का बोला. पुणे क्षेत्र खंडराव महाराज जेजुरी का इकडं. अरे पण जेजुरी का इकडं मित्रांनो. जेजुरी आहे का इकडं मला सांगा बरं का. म्हणजे बोरवडी इकडून चाकण जायचं मला. चाकण काचन चाकायचं आयला. याच्या बाहेर सगळं फाटतं आहे. ग्लव्स फाटतो. हा ग्लव्स भारी थोडासा कम्फर्टेबल. तो जास्तच अनकम्फर्टेबल आहे. तो ओला झाला पावसात. मला वाटलं ओला वगैरे नाही होणार. ऐ वाचला नशीब वाचला. ब्रेक दाबला म्हणून वाचला. ए भोलेनाथ का नंदी. ओ भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे. भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे. मला गाणे पहिले अर्धवट येतात. काय ते अर्धवट गाणे बी त्या श्रीमान नारायणचे व्हिडिओ पाहायला लागलो तसे ते लागले. काय करणार काय. भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे. लोणावळा काय आई एकविरा. आईचं तर दर्शन घ्यायचं. आईच्या इथं स्टे करेल मी आज. आईच्या पायथ्याला स्टे करेल मी आज. यस मस्त तिथं स्टे करायचा. पूर्ण रूम घेईल. सगळं सामान ठेवल तिथं. मस्तपैकी रेस्ट करल. जाऊ दे बाकी सगळं पाहू नंतर. आधी तिथं रेस्ट करणं. मग बाकीच्या गोष्टी पुढं होताच आहेत. आता पहिले जाऊया श्री क्षेत्र खंडोबा मंदिर. मला समजून नाही आलं इकडं जेजुरी का असं. मला वाटतंय जेजुरी आहे इकडं बट ते एक्झॅक्टली समजून राहिलं. याला हे फाटलं यार. मस्त ग्रीप होती. एक काम करतो मी इथे ना डबल टेप मारून गेल. इथं माझं एमसील बरोबर. लोणावळ्याच्या पाठीसोबत आपली मालेगावची अशी गाडी तसा फोटो ठेवायचा. टू व्हीलर सोबत असा फोटो काढायचा. असा फोटो काढायचा. तर एक रील्स काढायची मस्त की मित्रांनो मी पोचलो आहे आता लोणावळा एकदम झगाट. हा आयला घाट आहे का. ओके हळू ना. घाबरलो ना मी. चुत्या नाही तू तुझा योग्य मीच चुत्या. म्हणजे मीच घाबरलो. मला आहे ना एक काम करावं लागेल आता. हा पेट्रोल गाड्याचा भरोशावर राहावा नाही लागणार. 1 लिटर पेट्रोल सोबत घेऊन घ्यावं लागेल. आणि ते पेट्रोल सोबत राहिलं ना तर म्हणजे मग ते मला टेन्शन नाही त्यांना. तळेगाव. आपल्याला तळेगाव जायचं आहे. तळेगावहून जायचं आहे ब्रदर. टाईम होणार आहे. हा एवढं का. पाहतो काटा आयला या पेट्रोलच्या गाड्याचा करू. आता वाढाल. आता आपोआप वाढाल. खरंच भाई कसं करू मी. एवढं कमी झाला आणि आता वाढल. आयला याच काही असं थोडी चालतं यार कुठं. आयला पाण्याचा थेंब लागताय का.
नेक्स्ट स्टॉप ऑन द टॉप. हेल्मेटवर एकदम बारीकसा पाणी जमा झाला आहे. आता तो पाणी जर पाणी असला ना मित्रांनो तर मग मी कॅमेरा काढून ठेवल किंवा जे पोहोचले ते परत रिस्क नाही घेणार मी आता कुठल्याच गोष्टीची रिस्क नाही घेणार. तो मोबाईल तरी ठीक आहे, सेकंड हँड भेटून गेला, कॅमेरा भेटणारच नाही दादा. हे काय चालू आहे पण एकदम बारीक आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. जास्त जाड नाही आहे, बारीक आहे एकदम. तर वातावरणात चालू शकतो मी, काहीच अडचण नाही. आणि आला बी तर याला काढायचा आणि ठेवायचा बॅगेत आता डायरेक्ट. विचार नाही काढायचा बाकी गोष्टींचा. तुम्हाला व्ह्यू क्लिअर येतोय ना? दिसून जातो. कॅमेरा नाही जपत मित्रांनो. माझी जी फॅमिली ना यूट्यूबची ती जपतोय बरं का. पण अजून कॅमेरा जपू राहिला. कॅमेरा ठेवायला थांबावं लागेल कुठंतरी चांगला पाणी. आणि रनिंगमध्ये लागतोय. बारीक बारीक आहे, खूप बारीक बारीक थेंब आहे, पण मग खूपच जास्त आहे. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. आता जेव्हा